नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मतमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा विषय मी घेऊन आलो आणि तो म्हणजे असा, गेल्या 7 महिन्यापासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा चव्हाट्यावर आलेला आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी हा प्रश्न लावून धरलेला आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारला मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण द्यावं ही मागणी 7 महिन्यापासून जरांगे पाटलांनी लावून धरलेली आहे आणि त्या संदर्भात अनेक पुरावे हे राज्य सरकारकडे त्यांनी दिलेले आहेत. विशेष म्हणजे आपल्याला आवर्जून सांगावं लागेल की जरांगे पाटलांनी या 7 महिन्यामध्ये जवळपास 4 वेळेस उपोषण केलेले आहे. पहिल्या 3 टप्प्यामध्ये राज्य सरकारने त्यांना वेगवेगळी आश्वासनं दिलेली आहेत आणि ती पूर्ण करत असताना सगळे सोयरे हा अध्यादेश लागू करावा अशी जरांगे पाटलांनी मागणी केली होती. परंतु राज्य सरकारनं त्यासाठी वेळ मागितला आणि मागितलेल्या वेळेमध्ये सगळे सोयरे हा अध्यादेश लागू केला नाही आणि म्हणूनच मनोज जरांगे पाटलांनी मुंबईकडे आगेकूच केली होती, ज्यामध्ये कोट्यवधी मराठा समाज हा जरांगे पाटलांच्या सोबत नवी मुंबईच्या दारावरती त्या ठिकाणी पोहोचला होता. मित्रांनो, आपल्याला आठवत असेल मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे त्या ठिकाणी वाशी या ठिकाणी ज्यावेळेस जरांगे पाटील थांबले होते त्या ठिकाणी रात्री म्हणजेच 25 जानेवारी 2024ला रात्री त्यांनी त्या ठिकाणी भेट घेतली आणि एक अधिसूचना जरांगे पाटलांच्या हाती दिली. जी अधिसूचना 26 जानेवारी 2024ला ही राज्य सरकारच्या वतीनं काढण्यात आली आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की सगळे सोयरे ही जी काही आपली मागणी आहे त्या संदर्भात आम्ही अधिसूचना काढत आहोत, एक मसुदा आम्ही तयार केलेला आहे आणि लवकरच त्यावरती हरकती मागून आणि हरकती आल्यानंतर हा अध्यादेश आम्ही या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीने विशेष अधिवेशन घेऊन काढू अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं. मित्रांनो, आपल्याला आठवतंय कोट्यवधी मराठा समाज हा मुंबईच्या दारावरती वेशीवरती पोहोचलेला तो वाशीपासून जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली परत फिरला. यावेळेस मराठा समाजानं गुलालही उधळला नाही, जल्लोषही केला नाही आणि पेढेही वाटले नाही, याचे आम्ही सगळे साक्षीदार आहेत. परंतु राज्य सरकारच्या वतीनं असं सांगण्यात आलं की आता तुम्ही गुलाल उधळा, कारण आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलेले. परंतु जरांगे पाटलांनी सांगितलं की तुम्ही जी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली आहे आणि इथं तुम्ही स्वतः जो गुलाल उधळलेला आहे याचा अपमान करू नका, दिलेलं आश्वासन तुम्ही त्या ठिकाणी पाळा. आणि मित्रांनो, राज्य सरकारनं जी अधिसूचना काढली त्यावरती त्यांनी एक तारीख दिली होती, ती तारीख होती 16 फेब्रुवारी 2024. म्हणजे याचा अर्थ काय, 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत राज्यातून या अधिसूचनेच्या संदर्भात सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल अनेक हरकती मागवण्यात आल्या होत्या आणि त्या हरकतीच्या पूर्ण चौकशी आणि त्यावरती चर्चा केल्यानंतर आणि त्याची चाचपणी केल्यानंतर अध्यादेश काढू असं राज्य सरकारनं सांगितलं होतं. परंतु झालं काय की वेळ निघून जात असताना 10 फेब्रुवारीला जरांगे पाटलांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं होतं आणि यावेळेस गडबडीनं आणि घाईगर्दीनं राज्य सरकारनं विशेष अधिवेशन 1 दिवसाचं बोलवलं होतं आणि असं वाटलं होतं की जरांगे पाटील आणि मराठा समाजानं जी मागणी केली ते सगळे सोयरेचा अध्यादेश राज्य सरकार काढेल. परंतु तसं झालं नाही. त्या ठिकाणी 10% मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात आलं, म्हणजे ते मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात आलं, कुणबीचं आणि सगळे सोयरेचा अध्यादेश त्यामध्ये नव्हता. त्यामुळे जरांगे पाटील हे चिडले. त्यांनी अनेक दिवस परत आमरण उपोषण केलं आणि याच उपोषणामध्ये त्यांची तब्येत बिघडली आणि यावेळेस त्यांच्या तोंडून आक्षेपार्ह काही स्टेटमेंट हे राज्य सरकारच्या विरोधात आणि परिणामी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निघाले. आणि हे सगळं करत असताना त्यांनी चॅलेंजसुद्धा दिलं देवेंद्र फडणवीस यांना की तुम्हाला माझा जीव घ्यायचा आहे, तुम्हाला मला संपवायचं आहे, असं जर असेल तर मी थेट तुमच्या सागर बंगल्यावर येतो, काय असेल ते तिथं आम्ही थेट चर्चा करू. आणि ते तातडीनं त्या दिवशी रात्री कुठलाही मागचा पुढचा विचार न करता मुंबईकडे रवाना झाले, पायी निघाले. त्यांच्यासोबत त्या ठिकाणी असलेला हजारोचा जनसमुदाय जो मराठा समाजाचा त्यांच्या पाठीमागे निघाला. विशेष म्हणजे एक 10-12 किलोमीटर अंतरावर गेल्यावर शासनानं त्या ठिकाणी संचारबंदी लागू केली आणि जरांगे पाटलांना तिथूनच भांबेरीपासून परत एकदा अंतरवली सराटीकडे वळावं लागलं. हा सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे. परंतु हे आता सांगण्याचं कारण असं आहे की आता लोकसभेची निवडणूक त्या ठिकाणी जाहीर होते, आचारसंहिता लागते आणि तत्पूर्वी राज्य सरकार हे अनेक अध्यादेश काढणारे जवळपास 200-250 अध्यादेश काढेल आणि यामध्ये सगळे सोयरेचा सुद्धा अध्यादेश निघेल अशी अपेक्षा होती. तत्पूर्वी जी कॅबिनेटनी शेवटची जी बैठक घेतली मंत्रिमंडळाची, या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये ते आता मराठा समाजाच्या सगळे सोयरेचा अध्यादेश जाहीर करतील असं वाटलं होतं. परंतु मित्रांनो, मराठा समाजाचा अपेक्षाभंग या ठिकाणी झालेला आहे. जरांगे पाटलांचा सुद्धा अपेक्षाभंग या ठिकाणी झालेला आहे. त्याचं कारण असं आहे, एकनाथराव शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं की राज्य सरकारनं मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात सकारात्मक पाऊल उचललेलं आहे. त्यांना 10% आरक्षण दिलेले आणि ते टिकेल.
परंतु ज्या सगळे सोयरीची अधिसूचना आम्ही काढली होती त्यावेळेस जवळपास 8,47,000पेक्षा अधिक या हरकती आलेल्या आहेत आणि त्याविषयी जे काय आहे चाचपणी सुरू आहे. त्याचा पूर्ण निष्कर्ष आम्ही काढल्यानंतर याबाबत आम्ही निर्णय घेऊ. कदाचित तो आम्ही सकारात्मक या संदर्भात निर्णय घेतोय असंही त्यांनी सांगितलं. परंतु हे सगळं सांगत असताना हळूच उजव्या बाजूला बसलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक चिठ्ठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या बाजूला ढकलली आणि एकनाथराव शिंदे यांनी तिची चिठ्ठी वाचत सांगितलं की 4 महिन्यानंतर याविषयी आम्ही निर्णय घेऊ. मित्रांनो, काढलं सगळे सोयऱ्यांचं या नोटिफिकेशनवर जवळपास आता 8,47,000 एवढ्या हरकती आलेल्या आहेत. 26/1/2024 ही आपण अधिसूचना जनतेच्या सूचना हरकतीसाठी काढली आणि 16/2/24 पर्यंत 8,47,000 एवढ्या त्याच्या हरकती सूचना आलेल्या आहेत. सदर हरकती सूचनांची नोंदणी आणि छाननी याची कार्यवाही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्राधान्याने सुरू आहे. पूर्णपणे टीम त्याच्यामध्ये काम करते. 5 विभागाचे 266 अधिकारी कर्मचारी त्याच्यात काम करतायत आणि डे नाईट त्याच्या शनिवार रविवारी देखील काम करतायत आणि यावर खूप मोठ्या प्रमाणावर छाननी झाली आहे. आता हे सर्व कर्मचारी अधिकारी निवडणूक प्रक्रियेमध्ये या ठिकाणी त्यांच्यावरती जबाबदारी देखील आहे आणि त्यामुळे या संपूर्ण जे 8,47,000 हरकती सूचना आलेल्या आहेत त्यांना थोडी अवधी आम्हाला नक्की लागेल. कारण यामध्ये त्या लोकांना पत्र पाठवणं, त्यांची माहिती कोणाला आवश्यक वाटल्यास त्याला माहिती द्यायची असेल तर त्या माहिती देण्यासाठी त्याची माहिती घेण्यासाठी देखील त्याला वेळ द्यावा लागतो आणि यामध्ये सर्व हरकती त्याची नोंदणी आणि छाननी झाल्यानंतर अंतिम अधिसूचनेचा मसुदा विधी व न्याय विभागाकडून तपासून शासनाच्या मान्यतेने अंतिम अधिसूचना आम्ही प्रसिद्ध करण्यात येईल. कारण आता जे आम्ही केलं, जे बोललो सरकार ते आम्ही केलेलं आहे. त्यामुळे 10% आरक्षण दिलं ते आज आपलं लागू झालं. कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हती, ती कुणबी प्रमाणपत्र ज्यांच्या नोंदी जुन्या आहेत, जो कायदा नियम पूर्वीपासूनचा आहे तो लागू केला. जस्टिस शिंदे कमिटी यांची कमिटी पूर्ण काम करते आहे, ते आम्ही केलं आणि त्याचबरोबर हे अंतिम नोटिफिकेशन जे आहे सूचना हरकती आल्यामुळे घाई गडबडीमध्ये जर कुठला निर्णय घेतला तो ते टिकणार नाही. आम्ही कुणालाही फसवणार नाही, हे पहिल्यापासून आमचं मत आहे. जाहीरपणे आम्ही सांगितलं, जाहीरपणे शिवाजी महाराजांची शपथ घेतली, जाहीरपणे आम्ही विशेष अधिवेशन घेतलं आणि आरक्षण दिलं. आता आपल्याला माहित आहे त्या आरक्षणाचा फायदा 10% मराठा समाजाला मिळू लागलेला आहे. त्यामुळे माझी विनंती आव्हान आहे सगळ्यांना की सरकार देणार आहे, सरकार सकारात्मक आहे, सरकार पूर्णपणे दिलेला शब्द पाळणार आहे. त्यामुळे आता यामध्ये देखील ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी हरकती ज्या आलेल्या आहेत या हरकतींची छाननी आणि सगळे जे काही तपासणी आहे ती करून आम्ही अंतिम सूचना देखील कायद्याची सगळी प्रक्रिया पूर्ण करून या ठिकाणी 4 महिन्यामध्ये अंदाजे 4 महिन्यात आम्ही तेही काम पूर्ण करू. म्हणजेच याचा अर्थ असा की सगळे सोयरे या अध्यादेशाची कोट्यवधी मराठा समाज जी वाट पाहत होता, जरांगे पाटील जी वाट पाहत होते, तो निर्णय या राज्य सरकारनं घेतलेला नाही आणि तो 4 महिन्यानंतर आम्ही त्या संदर्भात काय तो निर्णय घेऊ असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. एकंदरीत मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम पुन्हा एकदा राज्य सरकारच्या वतीनं या बैठकीमध्ये आणि या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आलंय असा आरोप मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येतोय. आणि जरांगे पाटलांनी नुकतंच या संदर्भात ही पत्रकार परिषद होण्या अगोदर जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की लोकसभेची आचारसंहिता जाहीर होते त्या अगोदर राज्य सरकारनं अधिसूचना जाहीर करावी, अध्यादेश काढावा सगळे सोयरेचा, नसता हा कोट्यवधी मराठा समाजाचा रोष आपल्या अंगावर घेऊ नये, याचे परिणाम तुम्हाला लोकसभा निवडणुकीमध्ये भोगावे लागतील, कारण मराठा समाज हा प्रचंड नाराज झालेला आहे. मित्रांनो, असं सांगून सुद्धा राज्य सरकारनं अध्यादेशाच्या संदर्भात आणि सगळे सोयरेच्या संदर्भात 4 महिन्यानंतर निर्णय घेऊ असं सांगितलेलं आहे. आणि मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुद्धा ही लवकरच या ठिकाणी जाहीर होणार आहे आणि त्यानंतर राज्य सरकारच्या हातून ही बाजी गेलेली असेल. म्हणजेच परिणामी कोट्यवधी मराठा समाज हा राज्य सरकारनं स्वतःच्या अंगावर ओढून घेतला, हेच आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि याचा परिणाम, याचा इफेक्ट, मराठा आरक्षण इफेक्ट हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये
किमान महाराष्ट्रामध्ये तरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, हे मी आवर्जून सांगतोय कारण DS न्यूज सातत्यानं जमीन स्तरावर जाऊन सर्वे करतोय, प्रत्येक तालुका मतदारसंघामध्ये जाऊन सर्वे करतोय. त्या ठिकाणी मराठा इफेक्ट हा मोठ्या प्रमाणावर आपल्याला निवडणुकीमध्ये दिसणार आहे. शेकडो हजारो उमेदवार हे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करतील अशीही तयारी या ठिकाणी झालेली आहे. आणि आता सगळे सोयरेचा अध्यादेश 4 महिन्यानंतर काढू सरकार ज्या अर्थी बोलतंय त्या अर्थी मराठा समाज हा पूर्ण राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या जे काही राजकीय पक्ष आहेत, सत्ताधारी आहेत, त्यांनी आपल्या अंगावर ओढून घेतलेला आहे आणि या मताचा जो काही परिणाम असेल तो या निवडणुकीमध्ये दिसेल असं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. जरांगे पाटील हे DS न्यूजच्या स्टुडिओमध्ये ज्यावेळेस आले होते त्यावेळेसही त्यांनी सांगितलं सरकारला सगळे सोयरेचा अध्यादेश हा काढावाच लागेल आणि जर तो काढला नाही तर त्याचे परिणाम सुद्धा या राजकीय पक्षांना, सत्ताधाऱ्यांना भोगावे लागतील असा इशारा स्पष्टपणे जरांगे पाटलांनी दिला होता. आणि मित्रांनो, आजची परिस्थिती अशी आहे की मराठा समाजाला कुणबीच्या नोंदी सापडून ओबीसीचं आरक्षण मिळालंय. 57 लाखापेक्षा अधिक नोंदी सापडलेल्या आहेत आणि 57 लाख लोकांना ओबीसीचं आरक्षण मिळालंय, परंतु त्यांच्या कुटुंबातले जे आहेत जवळपास 1.5 ते 2 कोटी मराठा समाजाला सुद्धा ते आरक्षण मिळालेले. परंतु सगळे सोयरे हा जर अध्यादेश निघाला तर महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांना सरसकट कुणबीमधून ओबीसीचं आरक्षण मिळेल आणि यासाठी जरांगे पाटील हे आंदोलन करतायत, लढा देत आहेत. आता राज्य सरकारनं आणि मंत्रिमंडळानं जी पत्रकार परिषद घेतली, मुख्यमंत्र्यांनी 2 उपमुख्यमंत्र्यांनी, आणि त्यांनी 4 महिन्यानंतर निर्णय घेऊ असं सांगितलंय. यानंतर जरांगे पाटलांची भूमिका काय राहील हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल आणि त्यासोबत मराठा समाज या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय भूमिका घेतो आणि त्याचा राजकीय वातावरणावर काय परिणाम होतो, कोणत्या पक्षाला परिणाम भोगावा लागतो हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. मित्रांनो, DS न्यूजच्या माध्यमातून ही ताजी घडामोड मी आपल्यासमोर या ठिकाणी व्यक्त करतोय. जरांगे पाटलांना DS न्यूजच्या वतीनं आपण प्रश्न उपस्थित केला होता की आपण एक विराट सभा घेणार आहात, जर राज्य सरकारनं सगळे सोयरेचा अध्यादेश लागू केला तर विराट सभा होईल का? तर जरांगे पाटलांनी स्पष्टपणे उत्तर दिलंय की महाराष्ट्रामध्ये 5 ते 6 कोटी मराठा समाजा बांधवांची जवळपास 1 ते 1.5 हजार एकरवर विराट सभा आम्ही घेणार आहोत आणि ती सभा होईलच. जर अध्यादेश काढला तर ती विजयी सभा होईल, जल्लोष सभा होईल आणि गुलाल उधळल्या जाईल. परंतु जर तो अध्यादेश काढला नाही तर मग मात्र मराठा समाजानं पुढच्या वेळी किंवा यापुढे कुठल्या दिशेनं आणि कुठल्या भूमिकेतनं जायचंय ते सुद्धा या सभेमध्ये ठरलं जाईल असा स्पष्ट इशारा जरांगे पाटलांनी दिलेला आहे. मित्रांनो, ही माहिती मी आपल्याला दिलेली आहे कारण अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. याविषयी तुमचं काय मत आहे, तुमची काय प्रतिक्रिया ही आपण तात्काळ या व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये द्या, कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण ती अभ्यासू असते आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आलेली असते. मित्रांनो, तात्काळ प्रतिक्रिया द्या. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.